नमस्कार मैत्रिणींनो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आपल्याला छोटी फुगाबाई कशी शिवायची हे शिकायचं आहे. तर हे फुगा येण्यासाठी किती इंच अंतर वाढवायला पाहिजे आणि ह्या चुन्या किती घ्यायच्या हे परफेक्ट शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, हे अशी परफेक्ट बाई आपल्याला कशी शिवायची हे शिकायचं आहे. तर ही बाई सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला जर ही बाही शिकायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग कशी शिवायची ते पाहूयात. तर बघा, ही मुनिया पैठणीवरचा ब्लाउज पीस आहे आणि त्याची आपल्याला छोटी फुगाबाई शिवायची. तर ती कशी शिवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूयात. तर हे मेन फॅब्रिक आहे आणि हे मी अस्तर घेतलेला आहे. तर आधी आपल्याला अस्तर कट करायचंय. तर इथे बघा, अस्तर डबल फोल्ड घेतलेलं आहे. हे बघू शकता, हे अस्तर डबल फोल्ड घेतलंय आणि याची आपल्याला अशी घडी करून घ्यायची. तर आपल्याला बाही कट करत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो, बाहीची घडी. तर मी इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 9 इंच. आणि बघा, इथे आपल्याला अस्तर थोडंसं कमी पडतंय, ते आपल्याला नंतर जॉईंट करून घ्यायचंय. तर ही आपली घडी 9 इंचाची आहे. तर इथे मी 4 फोल्ड हे अस्तर घेतलेला आहे आणि ते आपल्या जॉईंट येणार आहे. तर ते नंतर आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. आणि बघा, आपल्याला बाही कटिंग करत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की बाहीची घडी कितीची टाकायची. तर आपल्याला छातीचा चौथा भाग हा घडी टाकायची आणि बाहीची उंची घ्यायची आहे. तर तुमची जे काही असेल ते घ्यायचे. तरी इथे 10.5 इंचची उंची आहे आणि 1 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे. आणि नंतर 3.5 वर एक मार्किंग करायची आणि खालच्या बाजूला पण आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. तर आपल्याला हे अशा 2 लाईनी आखून घ्यायच्यात. तर ही झाली बाहीची कॅप हाईट. तर कॅप हाईट ही 3.5 इंच घेतलेली आहे. तर इथे बघू शकता. आणि आपल्याला इथे दंड घेर घ्यायचा आहे. तर दंड घेर हा 5.5 इंच म्हणजे 11 इंच आहे गोल राऊंड मध्ये. आणि आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायची. तरी मी इथे मार्जिन घेतलेली आहे. आणि आपल्याला वरती 2 इंच घ्यायचंय आणि ही आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला बाहीला आकार देत असताना आपल्याला इथून थोडंसं म्हणजे पाव इंच आतल्या बाजूने घेऊन असं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. ते बघू शकता या पद्धतीने. आणि अर्धा इंच आतल्या बाजूने घेऊन हा असा या पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर इथे आपल्या बाहीचा आकार घेऊन झालेला आहे. तर आपल्याला बघा, इथे छोटा फुगा घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला किती घ्यायचा आहे बघा, 2 इंच घ्यायचा आहे. तुम्हाला जर इथला मोठा फुगा हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंच पर्यंत घेऊ शकता. तर मी इथे 2 इंच घेतलेला आहे आणि खाली आपल्याला असं 3 इंच घ्यायचंय आणि हा असा आपल्याला चौकोन बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाहेरचा जो मुंड्याचा आकार आहे बाहीचा, तर त्याच्यावरनं असं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी इथे 2 इंच घेतलेला आहे. तुम्ही इथे 2.5 ते 3 इंच पर्यंत घेऊ शकता. तर हे आपल्याला कस्टमरला विचारूनच घ्यायचं आहे. तर तुम्हाला छोटा फुगा पाहिजे का मोठा फुगा पाहिजे हे विचारूनच आपल्याला इथलं माप घ्यायचं आहे. तर काही जणांना नॉर्मली इथे चुन्या पाहिजे असतात, त्यासाठी आपल्याला 2 इंचच माप घ्यायचंय. तर आता आपण ही बाही कटिंग करून घेऊया. तर आपल्याला कट करत असताना बाहेरच्या आकारावरनं असं कट करून घ्यायचंय. इथे आपल्याला असं थोडंसं कट करायचंय. तर इथे बघा, हा फ्रंटचा भाग आपल्याला लगेच कट करून घ्यायचा नाहीये. तो आपल्याला इथे अशा चुन्या देऊन झाल्याच्या नंतरच कट करायचा आहे. तर इथे आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. तर इथे मी अस्तरचा जॉईंट काढलेला आहे. आता आपल्याला हे ह्याच्यावरती ठेवून असं कट करून घ्यायचंय. तर इकडचं आपल्याला नंतरच कट करायचंय.
तर हा आपला मधला सेंटर आहे आणि ते आपल्याला बाहेरच्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायची. तर बघा मी इथे थोडासा कट मारून घेतलाय. तर आपल्याला इथे चुन्या किती घ्यायच्या, तर बघा इथे आपल्याला चुन्या 3 घ्यायच्यात. ह्या बाजूने 3 घ्यायच्या आणि ह्या बाजूने 3, अशा टोटल आपल्याला 6 चुन्या घ्यायच्यात. तर छोट्या छोट्या घ्यायच्यात. तर इथे बघा हे असं या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्यात आणि ह्या बाजूने आपल्याला अशा समोरासमोर घ्यायच्यात. तर बघा खूप छान असा पोप आलेला आहे. तर बघू शकता. तर मी ह्या बाजूला 3 घेतलेले आहेत आणि ह्या बाजूला 3 घेतलेत. तर हा मधला आपला सेंटर होता. तर बघा दोन्ही अशा समोरासमोर घ्यायच्यात. तर अशा चुना घेतल्यामुळे खूप छान असा पप येतो. तर आपल्याला दुसऱ्याही बाहीचं याच पद्धतीने शिवून घ्यायचंय. बघा इथे बघू शकता आपला पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. कशी वाटली छोटी फुगाबाई शिवण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा.